बरेच स्टुडंट असे आहेत की खूप जागेवरती अप्लाय करतात, खूप इंटरव्ह्यूज देतात, पण त्यांचं सिलेक्शन होत नाही. प्रॉपर रोडमॅप नाही आहे, प्रॉपर कॉल्स येत नाही आहे त्यांना. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन रॉंग डायरेक्शनने जातं. म्हणजे काही टिप्सच माहीत नाही, रोडमॅप माहीत नाही, काहीतरी ब्लाइंडली आपण स्टडी करायचं म्हणून करतो आणि इंटरव्ह्यूला अप्लाय करतो, मग सिलेक्शन होत नाही. बरं, सध्या असं झालं आहे ना की सिलेक्शन, इंटरव्ह्यूचे सिलेक्शन म्हणजे काय की एक पोझिशनसाठी 1000 एम्प्लॉईज अप्लाय करत आहे. पहिलं असं होतं की यार एकसाठी 10, एकसाठी 100. आता असं नाही आहे, एकसाठी 1000 लोक अप्लाय करताय एका पोझिशनसाठी. सो तुमचं सिलेक्शन कसं होईल, तुमचं प्रिपरेशन कसं होईल, तुम्ही त्यामधून कसं डिफरंट असणार आहात. सो आज आपण इन डिटेलमध्ये बघूयात. सो तुम्हाला मी जे टिप्स सांगणार आहे, 30 डेजचा प्लॅन सांगणार आहे. हे जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमचं सिलेक्शन 100% व्हायची शक्यता आहे. आणि ॲट द एंड मी 7 स्टेप्स अशा मी सांगणार आहे, जे की कुठलाही इंटरव्ह्यू असेल त्याला फक्त तुम्हाला फॉलो करायचे. तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक 100% करणार, मी श्युअरिटी देतो. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो लेट स्टार्ट. सो डे 1 तुम्हाला रोडमॅप बनवताना फर्स्ट डेला फक्त हेच बनवायचं की आपल्याला कुठला रोल, कुठला जे डी, कुठलं प्रोफाईल, ज्या प्रोफाईलसाठी तुम्हाला जे डी परफेक्ट आधी रीड करायचं आहे की अरे हां, नोकरीवरती जा, तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टिंग करायचं आहे. सॉफ्टवेअर टेस्टिंगच्या रिलेटेड तुम्हाला जे डी, जॉब डिस्क्रिप्शन, त्याच्यामध्ये कोणते स्किल लागणार आहेत, कोणते टूल लागणार आहेत, जे डेव्हलपमेंटला जायचे कोणते टूल लागणार आहेत, कोणते स्किल लागणार आहेत, हे सगळे तुम्हाला आधी गो थ्रू करायचं आहे. कारण काय ना, आपल्याला जर माहीतच नसेल, समजा तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटला जायचं आहे, क्यू एला जायचं आहे, सपोर्टला जायचं आहे, ॲनालिस्टला जायचं आहे, माहीतच नाही आहे, त्याचा जी डी काहीतरी वेगळंच आहे, तुम्ही काहीतरी वेगळंच करताय, ह्याला काय अर्थ आहे का? तर रॅन्डम प्रिपरेशन करू नका. आधी तुमचा जॉब रोल हा फिक्स करा. आणि हे फक्त फर्स्ट डेला विचार करून करायचं की अरे हां, आपलं काय आहे जे डी आपल्याला व्यवस्थित गोथ्रू करायचं आहे, नोट डाऊन करायचं आहे. हां, आपल्याला डेव्हलपमेंटला जायचं आहे का, तर एवढ्या लँग्वेज, एवढं हे प्रॉपर आपल्याला प्रॉपर सगळं व्यवस्थित आलं पाहिजे. रॅन्डम अजिबात करायचं नाही. सेकंड स्टेप आहे लर्न करा. फर्स्ट स्टेप आहे लर्न करा. कुठली एकही लँग्वेज, कुठली एक तरी लँग्वेज तुम्हाला लर्न करायची आहे. स्टेप 2मध्ये तुम्हाला जर समजा तुम्ही टेस्टिंगच्या फील्डमध्ये गेले तर तुम्हाला कुठली तरी बॅकएंडला एक ऑटोमेशन टेस्टिंगला एक लँग्वेज लर्न करावं लागणार आहे. तुम्हाला एक लँग्वेज परफेक्ट लर्न करायची आहे. सो लँग्वेजला मी असं नाही म्हणणार की तुम्हाला 1-2 दिवसामध्ये येईल, कमीत कमी त्याला 8 to 10 डेज द्या. जिथे तुमचा स्टडी असेल, तुम्ही आता डायरेक्टली बेसिकपासून तर नाही करत आहे, सो तुम्हाला 8 to 8 डेज काय करा, थोडंसं एकदम प्रॉपर गो थ्रू करा कोडिंग, त्याची प्रॅक्टिस करा. ओके, कुठलीही तुमची सी असेल, जावा असेल, पायथन असेल, ओके, कुठलीही एका ह्याच्यामध्ये मास्टर व्हा. 8 दिवस फक्त लँग्वेजला द्या. ओके, त्यामध्ये तुमचं त्यासोबत डी एस सी असेल, त्यानंतर तुमचं गीट असेल, SQL असेल, ओके, DBMS असेल, तर या गोष्टीवरती पण तुमचा फोकस असला पाहिजे. यामध्ये कुठलंही एक लँग्वेज जर तुम्ही परफेक्ट केली ना, तुम्ही एक ॲन्सर प्रोग्रामिंगच्या रिलेटेड जर प्रॉपर दिलं, सॉल्व केलं ना, तर तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होण्याला खूप जास्त चान्सेस होऊ शकते. ओके, सो तुम्हाला हे काय करायचं आहे, हे 10 डेजपर्यंत हेच करायचं. एक तर तुमचा डे 1ला काय करायचं तुम्हाला की तुमचं प्रोफाईल फिक्स करायचे आणि त्यानंतर एक लँग्वेज फिक्स करायची डे 10पर्यंत. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट डे 11 to डे 15 यामध्ये आपल्याला सगळ्यात मेन आहे एक रिअल प्रोजेक्ट. जो प्रोजेक्ट आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये एक्सप्लेन करायचा आहे, जो प्रोजेक्ट आपण आपल्या गिटवरती पण टाकलेला आहे आणि तोच प्रोजेक्ट आपण आपल्या रिझ्युमेवरती मेन्शन केलेला आहे, तो प्रोजेक्ट फेक नसला पाहिजे. त्या प्रोजेक्टच्या रिलेटेड तुम्हाला जी इन्फॉर्मेशन करायची ती तुम्हाला करेक्ट द्यायची. जो प्रोजेक्ट तुम्हाला आधी मेन्शन करायचा आहे, त्या प्रोजेक्टचं सगळे कोणता टूल यूज केला आहे, कोणते रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही केले, त्या प्रोजेक्टचं एक्सप्लेनेशन काय आहे, त्या प्रोजेक्टचं आउटपुट काय आहे, त्या प्रोजेक्टला लँग्वेज काय यूज केली, हे सगळं तुम्हाला फ्रंट एंड बॅक एंड हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. काहीही सांगायचं नाही आहे. प्रोजेक्ट तुमचा प्रोफाईल काय आहे, प्रोफाईलच्या रिलेटेड प्रोजेक्ट असला पाहिजे. नाही तर काही जण असतात, डेव्हलपर असतात, टेस्टरचा प्रोजेक्ट टाकतात, टेस्टर असतात, काहीतरी बॅकएंडचा कुठला तरी काहीतरी प्रोजेक्ट ॲड करता, तर असं चालणार नाही. ओके, सो स्टेप 4मध्ये तुम्हाला काय करायचं ना, हे सगळं झाल्यानंतर एक प्रॉपर एक दिवस 2 दिवस तुम्हाला काय करायचे, रिझ्यूमवरती टाईम स्पेंड करायचा आहे. ATS फ्रेंडली रिझ्यूम असला पाहिजे. कीवर्ड त्यावरती प्रॉपर मेन्शन असले पाहिजे. तुमचे स्किल्स, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज मेन्शन असले पाहिजे. प्रॉपर प्रोजेक्ट मेन्शन असला पाहिजे. हे सगळं प्रॉपर हे व्यवस्थित असलं पाहिजे. ATS फ्रेंडली जर तुम्हाला रिझ्यूम असलं पाहिजे, तर रिझ्यूम पाहिजे असेल तर आपली टीम त्यावरती काम करते आहे. एकदम कमीत कमी अमाऊंटमध्ये तुम्हाला ATS फ्रेंडली, जो की ॲज सून ॲज पॉसिबल तुमचा रिझ्यूमे शॉर्टलिस्ट होईल असा रिझ्यूम तुम्हाला बनवून देऊ शकते. जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक आहे, तुम्ही डायरेक्ट नंबर आहे, तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता.
ओके. त्यानंतर रिझ्यूम झाला तुमचा. रिझ्यूमला आपण 1 ते 2 दिवस दिले. डे 17 पर्यंत आपण आलो. 17च्या नंतर आल्यानंतर मेन आहे आपलं इंटरव्ह्यू प्रिपरेशन. सो आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी 18 to 24 असे आपण डेज देऊयात. म्हणजे काय की 1 वीक आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशनला देऊयात. इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये काय करायचं, ज्या पण प्रोफाईलला तुम्ही अप्लाय करता, डेव्हलपमेंट असो टेस्टिंग असो, ज्या पण प्रोफाईलला आहे त्या प्रोफाईलला तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन्स कसे एक्सप्लेन करायचे हे बघायचे आपल्याला. तुम्हाला गुगलवरती भेटतील, ओके, ChatGPTवरती भेटतील, तुम्हाला यूट्यूबवरती भेटतील. तुमचा जो पण काही एक्सपिरियन्स आहे, फ्रेशरचा इंटरव्ह्यू कसा असतो, एक्सपिरियन्सचा इंटरव्ह्यू कसा असतो, हे तुम्हाला ॲज अ एक सॅम्पल म्हणून किंवा एक डेमो म्हणून तुम्हाला इंटरनेटवरती भेटून जाईल. ते तुम्ही डायरेक्टली करू शकता. ओके. त्यानंतर सगळ्यात मेन आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ. हे माहीतच नाही कोणाला. टेल मी अबाउट यू, स्वतःच्याबद्दल स्वतःला सांगता येत नाही इंटरव्ह्यूमध्ये, त्याचं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. ओके. तुमचं विकनेस काय, तुमचे स्ट्रेंथ काय, तुमचं स्ट्रॉंग पॉईंट तुमचे कुठं आहेत काय, तुमचे सिनारिओज तयार ठेवा. तुमचं टीमवर्क तुम्ही करू शकता का, तुम्ही सिंगल हँडलिंग एखादा प्रोजेक्ट केला आहे का, तर हे सगळं आलं पाहिजे. कुठंही म्हणजे तुम्ही लॅक नाही झाले पाहिजे. ओके. सो मॉक इंटरव्ह्यू रेकॉर्ड करा, तुम्ही स्वतः बघा, त्याचा फीडबॅक घ्या कोणाकडून तरी. तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे. सो हे झालं आपलं डे 24मध्ये स्टेप 5 पर्यंत. स्टेप 6मध्ये तुम्हाला काय करायचं ना, कंपनीच्या स्पेसिफिक काय करायचं थोडंसं ॲनालिसिस करायचं आहे. तुम्हाला एखाद्या कंपनीचा स्मॉल स्केल असेल, मिड कॅप असेल किंवा MNC असेल, तर त्या रिलेटेड तुम्हाला बघायचं की अरे या कंपनीचा आपल्याला कॉल आलेला आहे, या कंपनीचा इंटरव्ह्यू होणार आहे. मग हे एक्झाम घेता का, ॲप्टिट्यूड घेता का, हे इंटरव्ह्यू कसा घेता, फर्स्ट राऊंड कसा घेता, सेकंड राऊंड कसा घेता. तर या रिलेटेड ज्यांचा इंटरव्ह्यू झाला आहे त्यांच्या रिलेटेड कॉन्टॅक्ट करा, त्यांच्या रिलेटेड एक्झाम्स बघा, क्वेश्चन्स बघा, तर ते परफॉर्म करा. म्हणजे आपण कुठल्या तरी एखाद्या कंपनीत जातो आहे, TCSला गेलं की तिथे कसं NQT वगैरे ह्या एक्झाम असताच, तुम्हाला 100% त्या क्रॅकच करावं लागतात. तर मग इन्फोसिसचं वेगळं, हे वेगळं, मग हर एक कंपनीचं काय वेगवेगळं आहे. तर त्या रिलेटेड तुम्हाला काय करायचं इन्फॉर्मेशन, ती कुठली कंपनी कुठल्या डोमेनवरती काम करते, त्यांचे प्रोजेक्ट काय आहेत, त्यांचे प्रोजेक्ट कोणते डिलिव्हर केले आहेत. तर याचं अपडेट तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचं अपडेट तुम्हाला घ्यायचं आहे. कारण हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारू शकता, HR राऊंडमध्ये तुम्हाला विचारू शकता. सो लास्ट स्टेप आहे तुमची अप्लाय आणि फॉलोअप. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला नोकरी, लिंक्डइन, कंपनीच्या वेबसाईटवरती जाऊन कंपनीच्या करिअर साईड असतात, त्या करिअर साईडवरून जाऊन तुम्हाला काय करायचं तर अप्लाय करायचं आहे. रिजेक्शन येणार, 101% सांगतो रिजेक्शन येणार. आपल्याला तिथे IT मध्ये जर जॉब करायचा असेल ना, रिजेक्शनचा सामना आपल्याला करावाच लागतो. सो तिथे त्या बाबतीमध्ये असं काही नाही की आपल्याला रिजेक्शन होणार आहे म्हणून अप्लाय नाही करायचे किंवा काही नाही, असं काहीच नाही. रिजेक्शन येऊन द्या, 100 रिजेक्शन येऊन द्या, बट कन्सिस्टन्सी पाहिजे. कन्सिस्टन्सी एकदम पाहिजे. कारण काय माहिती आहे का, की तुम्ही कितीही करा, तुम्ही ॲप्लाय केलं ना, फॉलोअप घ्यायचा. फॉलोअप कसा पण नाही घ्यायचा, सारखं कॉल करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून असं नाही. प्रॉपर लिंक्डइनला प्रॉपर फॉर्मॅट असतो त्याचा. तुम्हाला जर ह्याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याचा पण एक व्हिडिओ आणून देतो. ओके. सो हे फॉलोअप वगैरे ना, हे प्रॉपर घ्यायचे, फॉर्मल घ्यायचे. कारण HR लोक वगैरे जे आहेत ना, ते जास्त या गोष्टीकडे लक्ष देतात की यार ह्यांना नॉलेज आहे का तेवढं, ह्यांना हे फॉर्मल वेने वागू शकता का, कंपनीमध्ये हे करू शकता का. तर त्या रिलेटेड तुम्हाला फॉर्मल वेने काय करायचं आहे, फीडबॅक घ्यायचा आहे. अप्लाय करत राहा. रिजेक्शन 101% येणार. रिजेक्शनचा गेमच नाही आहे मी तर म्हणतो ह्या IT इंडस्ट्रीमध्ये. ओके. कन्सिस्टन्सीचा गेम आहे आणि तुम्ही कसं अप्लाय करताय, करेक्ट वेने करताय का, करेक्ट पाथ निवडताय का, त्यावरती सगळ्यात हा गेम आहे. ओके. सो हे असे आपले 30 डेजपर्यंत तुम्ही असं करू शकता. 30 डेजचा हा प्रॉपर प्लॅन जर तुम्ही केला, रोडमॅप जर केला तुम्ही, तर 101% तुम्ही एखाद्या म्हणजे करेक्ट प्लॅटफॉर्मवरती तुम्ही काय असणार की हा नाही आपल्याला जॉब करायचा आहे आणि इथं माझा प्रॉपर प्लॅन आहे. ओके. सो ब्लाइंडली काहीही होत नसतं. सो मी तुम्हाला जसं बोललो की ॲट द एंड मी तुम्हाला जे काही टिप्स सांगणार आहे, कुठलाही इंटरव्ह्यू असू, हे तुम्हाला 7 स्टेप्स लक्षात ठेवायचे आहेत इंटरव्ह्यूला जायच्या आधी. सो फर्स्ट जी तुमची टिप आहे माझी किंवा फर्स्ट स्टेप आहे ते आहे, रिझ्यूमवरती जो पण काय तुम्ही प्रोजेक्ट टाकलेला आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करता येतोय का, ते आधी तुम्ही बघा, स्वतःला विचारा. कारण तुम्ही रिझ्यूमवरती कोणत्याही तुमच्या फ्रेंडचा किंवा कॉपी पेस्ट आपण करतो, पण तो प्रोजेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करता येतोय का, ते आधी तुम्ही नीट व्यवस्थित बघा बिफोर इंटरव्ह्यू. सेकंड स्टेप आहे, जी पण काय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याचं तुम्हाला डीपली नॉलेज आहे का. कुठलीही एकच लँग्वेज म्हणतोय मी, ही अशा काही 4-5 लँग्वेज वगैरे नाही, जी तुम्ही चॉईस केली ती मध्ये तुमचं डीपली नॉलेज आहे का. थर्ड आहे, टेल मी अबाउट युअर सेल्फ. हा क्वेश्चन 101% विचारला जातो आणि तेच आपण एक्सप्लेन करत नाही.
तर यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला टेल मी अबाउट युअर सेल्फ. हे जर स्वतःला जर सांगता येत नसेल ना, तर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बाकीचं काय बोलणार. सो टेल मी अबाउट युअर सेल्फ हे खूप इम्पॉर्टंट आहे. फोर्थ आहे कम्युनिकेशन स्किल्स. तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स इंग्लिश वगैरे जरी तुमचं वीक असेल तर कम्युनिकेट कॉन्फिडन्स, कुठला एखादा ॲन्सर आपण डिलिव्हर करतो त्यावरती तुम्हाला जास्त फोकस असला पाहिजे. कम्युनिकेशन इक्वल्स टू नॉट ए इंग्लिश. ओके, कम्युनिकेशन तुम्हाला एखादं तुम्ही प्रॉपर कसे बोलताय, कसं डिलिव्हर करताय, कसं सेंटेन्स करताय, कसं प्रेझेंट करताय, हे सगळं होल येतं तुमचं कम्युनिकेशन. तर त्यावरती पण तुम्हाला थोडंसं भर द्यावं लागेल. समजा तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंग आहात. ओके, फिफ्थ पॉईंट आहे मॉक इंटरव्ह्यू. तुम्ही सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे, डेव्हलपमेंटमध्ये जाता तुम्ही, इकडे म्हणजे ज्या पण फील्डमध्ये जात आहे तर त्याचा मॉक इंटरव्ह्यूज घ्या. तुमच्या फ्रेंड्सकडून फीडबॅक घ्या. ओके, मी पण तुम्ही टॉपमेटवरती जर तुम्हाला कोण नसेल तर टॉपमेटवरती एक सेशन बुक करा, तुमचा इंटरव्ह्यू घेतो, तुमचा प्रॅक्टिकल फीडबॅक देतो आणि त्यावरती आपल्याला काम करायचं आहे. ओके, त्यानंतर सिक्स्थ कंपनी स्पेसिफिक प्रिपरेशन करा. HR प्लस टेक्निकल. HR लोक पण काही ना काहीतरी थोडेसे क्वेश्चन फिरवता, ते तुम्हाला आले पाहिजे. मी आधी सांगितलं एका पोझिशनसाठी 1000 कॅन्डिडेट्स आहेत. तुम्हाला काहीतरी वेगळं डिफरंटली तुम्हाला स्टँड करायचं आहे. तर तसं जर असेल ना तर तुम्हाला या गोष्टी करावं लागतील. आणि ॲट द एंड 7th आहे इंटरव्ह्यू नंतर प्रॉपर फॉलोअप. तुमचा कसाही इंटरव्ह्यू होऊन द्या, तुम्हाला टेक्निकल काही हे फीडबॅक तुम्हाला देणार नाही आहेत, बट HR लोक तुम्हाला प्रॉपर फीडबॅक देतील. तुम्ही त्यांच्यासोबत कनेक्ट करून मेल करून तुम्ही प्रॉपर फीडबॅक घेऊ शकता की मी कुठं वीक आहे, सो मी सिलेक्ट आहे नाही आहे, ठीक आहे, जस्ट टेल मी अबाउट माय टेक्निकल फीडबॅक विअर आय वॉज लॅक. सो ते तुम्हाला फीडबॅक प्रॉपर देतील. एखाद्याने नाही दिला पण बरेचसे लोक देतील, कारण तुम्हाला कळेल की यार हां आपण टेक्निकली कुठं वीक आहोत. ओके, तर ह्या सगळ्या टिप्स यूज करून तुम्ही इंटरव्ह्यू क्रॅक करू शकता. सो या सगळ्या जे काही आपण आज डिस्कस केलं हे जर तुम्ही प्रॉपर प्लॅन केला, प्रॉपर ह्या टिप्स जर यूज केल्या तर 100% मी गॅरंटी देतो, जर तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल आला तर तुम्ही जॉब रेडी असाल ना, तर तुम्हाला हे सगळं 101% तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होणार. सो कसं वाटलं मला ह्या टिप्स मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कुठल्या डेला आहेत आणि कुठल्या स्टेप्सला आहेत हे मला नक्की सांगा. तुम्ही रिझ्यूमवरती आहेत, टेक्निकल नॉलेज चांगलं आहे, तुमचं कोडिंग चांगलं आहे, तुम्ही कोणत्या लेवलला आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्याकडून अजून कुठले इन डिटेलमध्ये व्हिडिओज पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ इन डेप्थमध्ये त्यावरती घेऊन येतो. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला पण हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. सो थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.